मूळव्याध आणि बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा काळ आहे ही पपई. पोट जर तुमचं रोज पूर्णपणे साफ होत नसेल, शौचाला बसल्यावर जोर लावावा लागत असेल, तर ही 1 मिनिटाची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नंबर 1, पपई सकाळी उपाशी पोटी खा, कारण यावेळी शरीर सर्वात जास्त शोषण करते. पोटावर कोणताही ताण नसतो, त्यामुळे पपईतील तंतू थेट काम करायला सुरुवात करतात. हळूहळू तुमचा मल मऊ व्हायला लागतो. दुसऱ्या दिवशी शौचाला लॅट्रिनला साफ व्हायला लागते, जोर लावायची गरज पडत नाही. नंबर 2, पपईमधील तंतुमय घटक तुमच्या आतड्याला स्वच्छ करतात. अनेक वेळा आपल्या आतड्यामधील चिकटलेला कचरा साचलेला असतो, तो हळूहळू बाहेर निघायला लागतो. त्यामुळे पोट हलकं वाटायला लागतं, तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं. वारंवार शौचालयात जाण्याची गरज उरत नाही. नंबर 3, पपईनी तुमचे पाचन सुधारते. नंबर 4, शौचाला बसल्यावर जोर लावायची गरज पडत नाही. नंबर 5, जळजळ आणि रक्त येण्याचा त्रास सुद्धा कमी करायला हे मदत करतं आणि आतड्यावरील ताण कमी करतं. आणि म्हणून 7 ते 10 दिवस तुम्ही रेग्युलरली जर पपई खाल्ली तर तुमचं पोट साफ होईल, पाईल्सचा त्रास सुद्धा कमी व्हायला मदत मिळेल. तुम्हाला जर खूप जुना त्रास असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप करा, नंबर खाली दिलेला आहे, आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करा.